कारण UK मध्ये राहून भारतातल्या लोकांशी त्यांचा जो संवाद आहे तो खूप मोठा व्यापक स्वरूपाचा आहे आणि पुन्हा राजकीय क्षेत्रामध्येही त्यांनी मध्यंतरी उडी घेतलेली होती. तर एकूणच राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक जगत याच्याबद्दलचं त्यांची जी निरीक्षण आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण सगळेजण नेहमी उत्सुकतेने ऐकतो. डॉक्टर संग्राम पाटील. नमस्कार. एक JNU प्रोफेसर आणि एक कलेक्टर बोली की आता मी काय बोलू आणि मी तर एक डॉक्टर आहे. शरद आणि राजेश सारखाच अण्णांचा आणि माझा संपर्क हा अप्रत्यक्ष, तुम्ही जसं म्हणताय अप्रत्यक्ष संस्कार घेण्याचा आहे. राजेश जसं म्हणतो की भविष्यात आपण कसं असलं पाहिजे, तर अण्णांचं जेव्हा व्याख्यान मी 11वीत ऐकलं होतं जैन हायस्कूलला, त्यावेळेला मला वाटलं होतं की अरे आपण पण असं असलं पाहिजे अण्णांसारखं. आणि तुम्ही राजकीय उल्लेख केला म्हणून मी तेवढाच विषय बोलतो आणि थांबतो, कारण वेळ कमी आहे. तर अण्णांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत मदत केली, कारण त्यांच्याकडे ती एक ऑथॉरिटी होती, तो अधिकार होता आणि त्यांनी तो छान पद्धतीने वापरला. आपली एक दिदी आली होती, तिच्या आयुष्यामधला पर्सनल प्रसंगी त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटला की बेटा त्या मुलाला घेऊन ये. त्या मुलाशी बोलले आणि त्यांना ते योग्य वाटलं म्हणून तिचं कन्यादान केलं. हा अण्णांचा विद्रोह जो आहे, खरं म्हणजे मला धुळे ही विद्रोह्यांचीच भूमी वाटते. तुम्ही जरी चव्हाण सर आता म्हणले की फार कृतज्ञता फार इथे नाही, किंवा अजून कोणी एक वक्ते म्हणले की हे 4-5 लोक आहेत नाव घेण्यासारखे, शरद म्हणला, तर हे 4-5 लोक सफिशियंट आहेत धुळ्याला, असं माझं मत आहे. आणि त्या 4-5मध्ये अण्णांना आपल्याला इग्नोर करताच येणार नाही. विद्रोही स्वभाव किती असावा त्याचं माझं उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. 2014ला मी राजकारणात गेलो होतो आणि मस्त एक्सपिरियन्स होता. राजकारण हे अत्यंत चांगलं फील्ड आहे. आता ते लोकांनी गढूळ करून टाकलं. हे दुर्दैव आहे. हे गढूळ का झालंय, कारण सज्जन मौन बाळगून आहे म्हणून गढूळ झालेलं आहे. तर सज्जनांनी मौन बाळगायचं नाही म्हणून आम्ही राजकारणात गेलो होतो. आम्ही नगरपालिकेपासून ते खासदारकीपर्यंत असं लढवलं आणि रणांगणात उतरून लढलो. वरनं फक्त उंटावरून शेळ्या नाही हाकल्या. आणि त्या काळामध्ये आम आदमी पार्टी म्हणजे लोकांकडे पैसे मागायचे आणि त्या निधीमधून लढायचं, हा कन्सेप्ट होता. माझ्याकडे काही पैसे नव्हतेच खरं म्हणजे. मी जरी फॉरेन रिटर्न होतो आणि फॉरेन रिटर्न म्हणून मी एक पुस्तक लिहिलं होतं. डॉक्टर अभय बंगांनी त्यांच्या हस्ते प्रकाशित केलं आणि अण्णा अध्यक्ष होते कार्यक्रमाचे. फार शॉर्टमध्ये बोलले होते अण्णा, 3-4 मिनिटातच अध्यक्ष भाषण केलं होतं. तर मी त्यावेळेला निधी मागत, मदत मागत फिरत होतो आणि एक प्रोफेसर जळगाव इथे होते, त्यांच्याकडेही गेलो होतो आम्ही. आणि नंतर मग आम्ही असं गृहीत धरलं की यांनी आपल्याला समर्थन दिलं. मग आम्ही सांगत सुटलो की सरांनी आपल्याला समर्थन दिलं, तर ते घाबरूनच गेले. त्यांनी पेपरला निवेदन दिलं की मी यांना काही समर्थन केलं नाही. परिस्थिती अशी होती, दहशत. म्हणजे कोणी आपले जे विश्वगुरू आहेत त्यांच्या विरोधात त्यावेळेला एक जरी काढला तरी लोक तुटून पडायचे. आई बहीण काढायचे, आजही काढतात लोक डायरेक्ट. सज्जन मौन बाळगतायत ना, त्याच्यामुळे परिस्थिती त्याची झाली. मग लोकांकडे निधी मागत होतो. लोक संग्राम घे, किती पाहिजे तुला, काय पाहिजे ते घे 20,000. कोणाला सांगू नको बरं मी दिले असं. चांगले मित्र जवळचे, चांगले व्यवसाय करतायत, किती पाहिजे 50, हे घे, कोणाला बोल नको की मी तुला पैसे दिले असं. आणि अशा वेळेला अण्णांकडे गेलो. अण्णा म्हणे छान, मला आवडतं, मला तुझा कन्सेप्ट आवडतो आणि तू माझा विद्यार्थीच आहेस. आय नो यू व्हेरी वेल. तू लेखक आहेस, सामाजिक कार्यकर्ता आहेस, विद्रोही आहेस, असा आहेस तसा आहेस. आय सपोर्ट यू. म्हटलं ठीक आहे अण्णा, पण हे लोकांना कसं कळेल. अण्णांनी लेटर हेड काढलं, लिहिलं की माझं डॉक्टर संग्राम पाटील यांना त्यांच्या राजकीय उमेदवारीला संपूर्ण समर्थन आहे. सही केली आणि वृत्तपत्राला प्रकाशनासाठी दिलं. किती विद्रोही असावं माणसाने. ज्या माणसाला माहित आहे, त्यांना माहित आहे की याला 10,000 पण मतं पडणार नाहीयेत, याचे डिपॉझिट जप्तच होणार आहे 100%.
पण याची भूमिका मला पटते आणि याला सपोर्ट केल्यावर मला त्रास होईल, कारण आपण विश्वगुरूच्या विरोधामध्ये लेटर काढून सपोर्ट करतोय, तरी ते लेटर काढतात. म्हणजे या दिदीचं जे त्यांनी पर्सनल लाईफमध्ये जो विद्रोह अण्णांनी दाखवला, तो माझ्या आयुष्यामध्ये अण्णांनी, आणि अण्णा एकमेव आहेत बरं का असे की ज्यांनी मला जाहीर लेटर देऊन समर्थन केलं होतं त्यावेळेला. त्यामुळे मला अण्णा इज माय फेवरेट टीचर, ही इज माय फेवरेट रिअल लाईफ हिरो. म्हणजे मला जे मोजके लोक हिरो वाटतात आयुष्यामध्ये, की ते कृतीतून त्यांनी मला करून दाखवलेलं आहे. बाकीचे तर असे बाता करणारे, जुमले ठोकणारे भरपूर पाहतो आपण. तर अण्णा, तुमचं पुस्तकही वाचतो आणि त्यातून तुमचा जो शैक्षणिक अनुभव आहे, तुम्हाला जे करावंसं वाटतं ते आम्हाला जेवढं करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि आय थिंक अण्णांसाठी आपण त्यांच्या 75 निमित्त जे काय आपण एक कृतज्ञता व्यक्त करू शकू, त्याचा उत्कृष्ट मार्ग हा असेल की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जी स्वप्न पाहिली आहेत, जे काम करायचा त्यांनी सक्सेसफुली किंवा हाफ सक्सेसफुली प्रयत्न केला, त्याच्यावर जर आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवता आलं पुढच्या पिढीला. चव्हाण सर म्हटले की नोंदी ज्या आहेत त्या नोंदींना बॅकग्राऊंड धरून त्याच्या तुलनेत आपल्याला चांगला अजून पुढे प्रोग्रेस करता आलं तर दॅट विल बी आपली जी ग्रेटफुलनेस आहे, आपली कृतज्ञता आहे धुळेकरांना, ती चांगली व्यक्त करता येईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच अण्णा. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर शिरपूर येथील RC पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर